अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यातील प्रकल्प धरणाच्या पातळीमध्ये वाढ होतीये। महान येथील काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी 1.5 फुटांपर्यंत वाढली आहे। 15 जुलैपर्यंत धरणामध्ये 25% जलसाठा उपलब्ध होता। सध्या अकोला शहराला 7 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। तो आता 3 दिवसाआड करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान काटेपूर्णा प्रकल्पावर आपण आहोत आणि या काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। जवळपास 15%च्या जवळपास ही या 2च आठवड्यामध्ये पाण्याची वाढ झाली आहे। एकंदरीत पाहता आतापर्यंत जून आणि मे महिन्याच्या शेवटी हा 12%वर गेलेला जलसाठा आता मोठ्या प्रमाणात या महान काटेपूर्णा धरणात वाढ झाली आहे। या जलसाठ्याची ही किती वाढ झाली आहे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत मनोज पाठक सर आहेत। तर काय सांगाल, नेमकं किती वाढ झाली, काय सांगा? यावर्षी काटेपूर्णा प्रकल्पाचा साठा 12.52% खाली गेला होता, परंतु मागील काही दिवसामध्ये प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जो जोरदार पाऊस झाला त्यामुळे आज रोजी काटेपूर्णा प्रकल्पात 26.90% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे आणि आणखी जोरदार पावसाची प्रतीक्षा आपल्या प्रकल्पाला लागली आहे। दरम्यान आता जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली जात आहे आणि हवामान विभागाच्याकडून येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आणखीन पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या महान काटेपूर्णा धरणात आता 15%च्या जवळपास जलसाठा वाढ झाली आहे। त्यामुळे अकोलेकरांना पाणी प्रश्न आता हा मिटला आहे। जवळपास आता अकोले शहराला 7 दिवसावर पाणी पुरवठा केला जाणारा आता तो 3 दिवसावर पाणी पुरवठा करण्याची प्रक्रिया सुद्धा महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, महान बार्शी टाकळी, अकोला।